काय आहात कुठे तुम्ही? किती दिवस झाले हो आपली काही भेटच नाही, काही बोलणं नाही. फार काळजी वाटते मला तुमची. बरे आहात ना? नाही नाही, मी बरा आहे. गावाकडे आलो या जमिनीच्या केसच्या संदर्भामध्ये, त्यामुळे काही बोलता आलं नाही. त्याबद्दल खरंच माफ करा. झालं केलंत परक? काय बाबा आहे? हं? अहो मी आहे ना, काही लागणार असेल ना मदत तर मला करा फोन. अहो मी तुम्हाला आपलं मानतो, पण तुम्ही मात्र नाही, खरंच खरंच माफ करा. आणि तुमचे आभार कसे मानावे समर सर, खरंच कळत नाहीये. म्हणजे अगदी अडचणीच्या वेळेस तुम्ही मनोला जो ऍडव्हान्स पगार दिलात ना, तर आमच्या डोक्यावरचं पुष्कळचा भार कमी झाला बघा. अहो काहीतरी काय बाबा, त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते. हं? उपकार कसले त्यात? हं? बरं आता लग्नाचं कसं करूया? मला वाटतं पुढच्या आठवड्यातलीच एखादी चांगली तारीख बघू आणि धूमधडाक्यात लग्न लावून टाकू. काय हो, तसंही आता वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. इकडचं काम माझं आटोपलं की मी तिकडे येतो, मग आपण सविस्तर बोलूया त्यावर. हं? हो चालेल चालेल. मी सुद्धा मनोहररावांशी बोलून घेतो, त्यांच्या भावाशीही बोलतो. तेही वाट बघतायत. बरं. तुम्हाला भेटायचंय त्यांना. हो, आपण भेटूया. चला ठेवू. हो ठेवा. हो काळजी घ्या. हो हो हो. आणि परत आलात की भेटूच या. ओके, बाय बाय. मिस मानसी, तुम्ही माझ्यापासून जेवढ्या लांब जाल तेवढंच आपल्यातलं अंतर कमी होणार आहे. आय प्रॉमिस. चांगलं झालं तू तिच्या बरोबर गेलास ते. थँक्यू. मेघा, कसा झाला ग इंटरव्ह्यू? अय्यो ग, काय सांगू तुला. आधी ना खूप टेन्शन आलं होतं, पण इंटरव्ह्यू इतका छान गेला ना, सगळे खूप खुश होते. आई, मला ना आता कॉन्फिडन्स आलाय, हा जॉब मला मिळेल. अरे वा, तू खुश आहेस ना? मग झालं तर. हो. बरं, आता सत्यजित साठी चहा कर. तो तुझ्या बरोबर आला, त्याने परत तिथे आणून तुला सोडलं. दमला असेल ग, त्याची दगदग झाली. आई नको, राहू देत. म्हणजे फार काही दगदग झाली नाहीये. खरंच चहा नको. तसंही दुसरं काम काय? आई, मी आता ठरवलंय, मी आता माझ्या पायावर उभी राहणार आहे. मग मला कुणावर डिपेंड राहायची गरज नाही ना. चला आई, एक महत्वाचं काम आहे, मी निघतो. अरे पण चहा घेऊन जा ना मेघा. नाही नको, पुन्हा येईनच मी, तेव्हा घेईन ना चहा. बर. येतो. ते ठेवते. मेघा थांब, बस इथे. आई, काय झालं? हे काय होतं? आई प्लीज. एक मिनिट, तुला या विषयावर बोलायचं नाहीये, पण मला बोलायचंय. मला एक सांग, जसं सत्यजितने तुझ्यावर प्रेम केलं तसं तूही सत्यजितवर प्रेम केलंस ना? जसं त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं तसं तुलाही त्याच्याशी लग्न करायचं होतं ना? आई हे बघ, ते. एक मिनिट, मी जेवढं विचारते ना तेवढंच सांग. हो आई. जसं लग्न करायचा, संसार करायचा सत्यजितचा निर्णय होता तसा तुझाही होता ना? हो आई. अगं मग तो मुलगा तुमचा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करतोय, तर त्याला मदत करायची तुझी जबाबदारी नाहीये? मला मान्य आहे बाळा, अगं चुका होतात, पण हे बघ, ज्याला चूक कळते, जो चूक सुधारायचा प्रयत्न करतो ना, तोच प्रामाणिक असतो, स्वतःशी आणि जोडीदाराशी सुद्धा. आई हे बघ, तू म्हणतेस ते बरोबर असेलही कदाचित, पण मी सत्यजितला चान्स देऊन झालाय.
आणि तो नाही प्रूव्ह करू शकला स्वतःला, नाही सावरू शकला आमचं नातं. आई, आणि आता मी माझा मार्ग निवडलाय आणि त्यात मला सत्यजित नकोय सोबत. मेघा, हे तू नाही ठरवू शकत. कसं आहे ना बाळा, तू तरुण आहेस. आत्ता कुणाच्याही सोबतीशिवाय तुला आयुष्य काढणं सोपं वाटतंय. पण एकदा वय झालं ना, ही जोडीदाराची गरज लागते. तुला एक सांगू का मेघा, संसार म्हणजे काय माहितीये का? एक रागवला तर दुसऱ्यानी समजूत काढायची असते, एक चुकला तर दुसऱ्यानी सावरायचं असतं, एकाने खर्च केला तर दुसऱ्यानी काटकसर करायची असते. बाळा, हा संसार असतो. हा, मला मान्य आहे, चुका होतात, गैरसमजही होतात. पण खरं सांगू का, हे कब्बशीतलं वादळ असतं. कधी येतं कधी जातं हे कपाला सुद्धा कळता कामा नये. आई, अगं ह्या सगळ्याचा जमाना गेला आता. आणि मला सांग, एकाने सतत चूक करायची आणि दुसऱ्याने सतत माफ करायचं, याला नाही ना संसार म्हणू शकत आपण. आणि हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. जशी माझी जबाबदारी होती ना, तशी त्याचीही होती. आई सॉरी, पण मी ऍडजस्ट करून नाही राहू शकत. अगं पण आता तो पुढाकार घेतोय ना. आई प्लीज, मला नाही जायचंय सत्यजित सोबत. माझं ठरलंय, मी सत्यजित सोबत जाणार नाही. चला मानस मॅडम, वेळ झाली. एवढं टॅली झालं की लगेच निघते. बर. हॅलो गायज गायज गायज, मला माहिती आहे ऑफिसर संपत आलेले आहेत, तरी सुद्धा मला थोडंसं बोलायचं आहे. 2 मिनिटं. येस सर. येस मानसी, या ना पुढे या. मी तुम्हाला सकाळी जसं सांगितलं, आपल्यावरची जबाबदारी आता आणखीन वाढलेली आहे. सो आपल्याला जास्त काम करावं लागणार आहे पुढचे काही दिवस तरी. कधी कधी तर मला असं वाटतं की एक्स्ट्रा सुद्धा काम करावं लागेल. बट यू डिड नॉट वरी, तुम्हाला एक्स्ट्राचे सुद्धा पैसे मिळतील. लंकारी फायनान्सला आता तुमच्या मदतीची गरज आहे. हो चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही. हो सर. येस मानस. हो सर. सो मी आपल्या स्टाफला 2-2च्या टीममध्ये डिवाइड करणार आहे. सो आपण एफिशियंटली काम करू शकू आणि आपलं टार्गेट लवकरात लवकर अचीव्ह करू शकू. सो पहिली टीम असणार आहे मिस्टर परब आणि मिस नीलम. ओके सर. दुसरी टीम असणार आहे मिस ईशा आणि मिस्टर भोपे. हॅलो. आणि तिसरी टीम असणार आहे मिस मानसी आणि मिस्टर मनोहर. काय मिस मानसी, चेहऱ्यावर टेन्शन आलं असं दाखवत आहे, पण आतल्यात खुश होत आहे ना. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे मिस्टर मनोहर तर आजच जॉईन झालेत, मग लगेच कसं काय मी त्यांना मिस मानसींबरोबर काम करायला सांगतोय, कशी काय त्यांची टीम करतोय, हो ना. पण हे दोघं फक्त वर्क पार्टनर्स नाही आहेत, काहीच दिवसात ते एकमेकांचे लाईफ पार्टनर सुद्धा होणार आहेत. पुढच्याच आठवड्यात लग्न आहे. अभिनंदन अभिनंदन.
मानसी मॅडम, ही जरा फाईल अपडेट करून देता का? मानसी मॅडम, मानसी, ही जरा फाईल अपडेट करून देता का? हो. मॅडम तुमची कॉपी टेबलवर ठेवूया. हां, थँक्यू. मानसी मॅडम तुमची चहा. हां. मॅम मला लोन संदर्भात बोलायचं होतं. मिस मानसी, थर्ड डेस्क. ओके मॅम. एक्सक्यूज मी मॅडम, माझं तुमच्याकडे काम आहे. हां बोला, मी तुमची काय मदत करू? मला जरा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीबद्दल विचारायचं होतं. ठीक आहे, या माझ्या बरोबर. चला तिकडे बसू. कुणी आहे का इथं? नाही. मॅम हां, चला. बहुतेक मानसी मॅडमना मोरेंची आठवण येते. मॅम ही माझी फाईल. सर, आमच्याकडे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीसाठी खूप ऑप्शन्स आहेत. मुळात इंटरेस्ट रेटही कमी चार्ज करतो आम्ही आणि प्रोसेस फी सुद्धा नाहीये. हो ना, म्हणूनच मी लंकारी फायनान्समध्ये आलो. थँक्यू सर. तुमचा हा विश्वासच आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मॅम साधारण कितीपर्यंत मला लोन मिळू शकतं? इफ यू डोंट माइंड, तुम्हाला एक विचारू? विचारा ना. तुम्हाला लोन नक्की कशासाठी हवंय? मॅम माझी मुलगी सध्या 12वीला आहे. खूप हुशार आहे. तिला पुढच्या शिक्षणासाठी फॉरेनला जायचं आहे. त्यासाठी मी लोन बघतोय. अरे वा, मग तर एज्युकेशन लोन हा खूप चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट रेटही कमी असेल आणि EMI सुद्धा कमी भरावा लागेल. हो. मॅडम चहा आणली. हां.
मॅम अ, अ, काय झालं? काही नाही. मनू वेडी आहेस का? काय चाललंय तुझं? आणि इथे कसं असेल? आलेच हा मी. हो. ईशा, एज्युकेशन लोनचे पेपर्स दे ना. हां. हॅलो. हां. हो, मी आत्ता ऑफिसमध्ये आहे. मी तुला करते नंतर फोन. माझा फोन. हॅलो. अनिकेतचे 8 मिस कॉल्स. तर एकदा बघून घ्या. काही डाऊट असेल तर मला विचारा. ओके. म्हणून मला काहीही डाऊट नाही आहे तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल नाहीच म्हणत आहे मी. हो, तुम्ही लोन बद्दल बोलताय ना? हो. अजून किती वेळ लावणार आहेस? कोण? मी? अहो, रक्कम खूप मोठी आहे ना, म्हणून नीट वाचतोय. टेक युअर टाइम. वाचा तुम्ही. ओके. मनू, तू मगाशी मला म्हणालीस की वेळ लावू नकोस. आता मला म्हणतेस की टेक युअर टाइम. नक्की काय समजायचंय मी? तुला काय हवं ते समज. अजून जर प्रश्न विचारलेस ना तर मार खाशील. हां, काय झालं मॅम? तुम्ही मला म्हणालात काही? नाही, मी फोनवर बोलत होते. सॉरी हा. तुम्ही वाचून बघा. काही अडलं तर मला विचारा. हा, येतेच मी. सांगतो. हो. आधी सांग, तू कधी येणार आहेस? सांग ना, कधी येणार आहेस? तू माझ्याशी बोलतेस का? हो, तुझ्याशीच बोलते. अगं हो ना मनू. मला पण मी कधी एकदा तिथे येतोय आणि तुला भेटतोय असं झालंय. तुला माहितीये मनू, ही माझी टूर आहे ना, ही चीनच्या भिंतीसारखी लांबतच चालली. कितीही चाललो ना तरी संपतच नाहीये. ते काही मला माहित नाही. हो. काहीही कर आणि लवकर ये. मला खूप आठवण येते तुझी. चल, ठेवते. बाय. ए मनू, ए थांब. असा फोन नाही ठेवायचा. आधी एवढं बोलतेय ना, हे नशीब समज. खरं तर मी बोलणारच नव्हते तुझ्याशी. मग आता माझं नशीबच आहे तर मग ते 3 शब्द पण बोलून टाक. अजिबात नाही. हा, मला राग आलाय तुझा. आणि मी ऑफिसमध्ये क्लायंट बसलेत. मग काय झालं? अगं 3 तर शब्द आहेत ना, पटकन बोलून टाक. आय आता माझी सटकली. बाय. ए मनू, नाही. फोन देऊ नकोस. एकदा म्हण ना प्लीज. ठेव ना आता फोन. ए मनू, जोपर्यंत तू बोलत नाहीस ना तोपर्यंत मी फोन ठेवणार नाही. ठेव ना आता फोन प्लीज. ए मनू, बोल ना प्लीज. 143. ए मनू, अगं क्लायंटशी नंतर बोल ना. बोल ना. अरे बोलले ना. 143. 143. 143. 143 म्हणजे? ओ. येस, आय लव्ह यू टू. अँड ऑल्सो आय हेट यू बायको. आय हेट यू टू. बाय. I love you, बायको. I love you.